दादा नमस्कार. नमस्कार भाऊ. आजच्या मैदानात भारत 5000 केसरीमध्ये जो फायनलला नंदी राहिला तो कुठेतरी गोपालबाबा महाराज यांचा लक्ष राहिला. दादा काय बोलाल, तुमचं आजचं नियोजन काय होतं ना, कसं आला सर्व? नक्की आजचं नियोजन आपल्या शिट्टी सोबत होता. हम्म. कर्जची शिट्टी होती. ही गाडी आपली बिंजोडला पण पळाली होती. हां. आणि जिथे जिथे असे मैदान असतात तिथे लक्ष फायनलला राहतो. नक्कीच नामांकित मैदानामध्ये लक्ष राहतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या गाडीला गॅस पण खूप आहे, कारण गट पण एकदम खुला निघाला, सेमी पण चांगल्या छान अंतरात निघाली. सेमी मला वाटतं 2-3 छकड्याच्या अंतरातच निघाली. हो, 2-3 छकड्याच्या अंतरामध्ये सेमी निघाली. कारण जी गॅस बसली गाडीला गटापासूनच ती खूप अप्रतिम बसली. काय बोलाल आजच्या मैदानातला किस्सा वगैरे काहीतरी सांगा. आजच्या मैदानातला किस्सा म्हणजे बघा, ह्या मैदानामध्ये आज एक मुंबईमध्ये अशी नामांकित मैदानं सुरुवात झाली. एक जी मुंबईची बैल वरती आपली जात नव्हती पाहायला, एक त्यांना पण प्लॅटफॉर्म आज तयार व्हायला लागले इथे. आणि जी अंधारातली बैल आहेत ती ह्या मैदानामुळं एक उजेडात यायला सुरुवात झालेली आहे. आणखी विचार झाला तर मला वाटतं पहिल्यांदा अक्षरशः भिवंडीच्या मैदानात पळाल, तिथनं खूप पुढे चालला मुंबईच्या मध्ये. हो नक्कीच. आता कसं मैदानाचं जर म्हणायचं झालं तर अप्रतिम मैदानं होतात आणि आपली बैलं पण छान पाहिली, त्या प्रतिसाद दिलं त्यांनी. आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर? आपला अक्षय ड्रायव्हर हलपरवाडीचा होता. हां. त्याचं नियोजन कोणी बसवलेलं? नियोजन आपणच केलं होतं त्याचं. या गाडीवर बोलवलं होतं बसवायला. अजून ना आता मैदान कसं भरलं आहे काय सांगाल? मैदान छान भरलेत, कारण दुसऱ्याचे पण एक 90 गट पडले, म्हणजे खूप चांगले गट पडले आपले. आज फायनल होईल ना? 100% होईल, कारण आता वाजले किती 4:30च्या दरम्यान वाजायला आले आणि अजून पुष्कळ वेळ आहे. मला वाटतं 7 सेम्या पळून पण आल्या. मुंबईमध्ये असे 3 फेऱ्याचे मैदान व्हायला पाहिजेत का? नक्कीच व्हायला पाहिजे. आता बघा, एक शहापूरला पण मला वाटतं 2 मैदान भरत आहेत. एक 22 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि एक मला वाटतं एप्रिलच्या पहिल्याच वीकमध्ये एक आहे. अजून त्याचं बॅनर नाही पडलं आणि 2 मैदानं आलेली आहेत. घरशी निघाल तुम्हाला तेव्हा वाटलेलं का आज फायनल राहणार? नक्कीच भाऊ. कसं माहिती आहे का, गाडीची गॅस तुम्हाला सांगितलं, आम्ही बिंजोडला पळवली होती आधी गाडी. आणि हां आणि दुसरी गोष्ट कशी, मुंबईचा टॉपचा दुसा आहे शिट्टी, बरोबर आहे, त्याला तोडच नाही आणि 3 फेऱ्यामध्ये लक्षाचा हात नाही कोणी पकडू शकणार, ही परिस्थिती आहे बैलांची. तर 100% फायनलला राहणार हा सर्वांचं हे होतं. आता त्याच्यामुळे सर्व मुलांना हे आहे ना, खाली सुट्टीला वगैरे कसं काय जातं? सुट्टीला व्यवस्थित, सुट्टीला मांडायचं काय नाही, पण थोडं आज पहिली वेळ थोडी गाडी हळत होती. खाली कसं काय नियोजन आता? किती 4थ्या सेमीमध्ये? हो, 4थ्या सेमीमध्ये पाहिलो आपण. 2 नंबर तासाला टाकाटाकीमध्ये असतील ना गाड्या आजूबाजूला? कोणाकोणाच्या गाड्या होत्या? गाड्या होत्या चांगल्या नामांकित गाड्या होत्या, पण चांगल्या अंतरात गाड्या निघाली आपली. 1.5-2 टंक्याचं अंतर पडलं गाडीला, चांगलं पडलं. जे गटाला पडलं त्यापेक्षा जास्त अंतर सेमीला पडलं. तुम्ही ड्रायव्हर आहेत काय? नाही, सुट्टी मेकर आहे. सुट्टी मेकर आहेत. सुट्टी मेकर पण वरना बोलत सर्व? नाही, मुंबईचे पण आहेत. त्याच्यानंतर आपण सागर कालपोर आहे, त्याच्यानंतर आपले विश्वजित भाऊ आहेत, हरीश भाऊ आपले गोलीलचे, सर्व आपले मुंबईची पण टीम आहे आणि वरची पण आपली टीम आहे इथे आज. तर तुम्ही असं बोलता बिंजोडला पळवले, तर पहिल्यांदा कधी ही गाडी जुळून आली? ही आपण ह्या मैदानाला पळवलेली, बदलापूर दहिवली मैदानामध्ये पळवली होती गाडी. म्हणजे 7-8 दिवस अगोदर? हो, त्या दिवशी पण सुंदर अशी गाडी पळाली आपली, एक अंतरात गाडी आपण झाली आपली. हां. आता कसे बरेचसे नंदी, आता मला वाटतंय हा बिंजोडचा आपल्या 3 फेऱ्याचा मैदान चांगला पार पडतो या ठिकाणी आणि खूप सारा प्रतिसाद पण मिळतो लोकांचा. आणि आता लक्षाचे फॅन्स लोक पण खूप खुश असतील, कारण का लक्षात 3 फेऱ्याचं मैदान लवकर सहसा सोडत नाही. हां नक्कीच भाऊ. बघा, आता मागच्या मैदानामध्ये आपण ओपनचा मैदान होता तेव्हा पण आपली गाडी गुळास बसणारच होती, पण एक म्हणतात ना, थोडे बॅड लक होते आणि कड लागून दोन्ही बैलांचे आम्हाला खान चेंज करावे लागले. त्याच्यामुळे घासाघासीमध्ये कुठेतरी 2 नंबरला आमची गाडी उतरली होती ती. पण आज तो परिस्थितीत नाही येणार, कारण शिट्टी दोन्ही खांदी पळते पब्लिकला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. त्याही शिट्टीबद्दल देखील तुम्ही काय मत मांडाल? हो बघा, मुंबईचा टॉपचा बैल आहे. आज दुसरा असून तो ओपनच्या गाड्या मारतो, तर त्या बैलाबद्दल जेवढं आपण बोललो तेवढं कमीच आहे. तुम्हाला असं केव्हा वाटलं का बाबा आपण या 3 फेऱ्यामध्ये ही गाडी पालवायला पाहिजे, जाम पळन म्हणून? नक्की भाऊ. बघा, कसं एक शिट्टीला पळताना आम्ही बघितली होती आणि त्याच अनुषंगाने लक्षाला पळताना पण शिट्टीवाल्यांनी बघितलं होतं आणि त्या हिशोबाने आम्ही नियोजन जुळून आणलं आणि त्याच्या आधी आम्ही एक बिंजोडला गाडी पळवली आम्ही आणि त्या गाडीचं गॅस चांगली बसली. मेन काय, दोन्ही बैलं पळणारी असतात, पण गाडी जुळून किती पळते हे महत्त्वाचं असतं. गाडी राहील नाही राहील तो अंदाज भेटतो ना आपल्याला. नाही तर काही वेळेला बैल दोन्ही पळतात खूप, पण ताळमेळ नाही जमत ना, कुठेतरी मार खायला लागतं, अशी परिस्थिती येते. आज गाडीला गॅस भरपूर होती? हो, खूपच अप्रतिम गॅस होती, कारण तुम्ही सेमी पण बघाल अंतरात आपली सेमी निघालेली आहे. आणखी ना आता
जास्त प्रमाणात आता लाईव्ह वगैरे सर्व आहेत, प्रॉपर निकाल वगैरे सर्व भेटतोय. आता कसं आपल्या मुंबईच्या बैलांना अजून सवय नाही आहे, ते कसे काही एक पलटीला दुसरा तिसरा अशी एकामागे एक पलटी होतात. नक्कीच बघा, आता कसं सुरुवात आहे पाहूया कुठेतरी. मागच्या वर्षीपासून एक छान नियोजन कर्जतवाल्यांनी सुरू केलेलं आहे आणि 2 मैदानं मागच्या वर्षी झाली, ह्या वर्षी आता पाठोपाठ 2 मैदानं झाली. एक हॅबिट पडेल ते हळूहळू, एक थोडा वेळ जाईल, पण बैल खूप छान पळतात आपल्या मुंबईची पण. आज काय चॅलेंज वगैरे आला खाली? चॅलेंज म्हणजे एक सुट्टीचंच मेन आहे आमची. जर सुट्टी व्यवस्थित झाली तर मग गाडीचा कोणीच हात नाही पकडू शकणार. आज लेट वगैरे झाली का सुट्टी काय? ना लेटचं वगैरे ना, बैल थोडं खाली हे करतात, हालतात जास्त. जर तेवढी सुट्टी जर व्यवस्थित झाली ना, गाडी फायनलला पण 1 नंबर खुल्ला करू आम्ही. नक्कीच ना, कारण का गाडीचा अंतर जास्त आहे मी बघितलं तर. हो नक्की, त्या हिशोबाने. कारण का गाडीचा गॅस पण जे आहे आणि बैल जे एकजुटीने एक मताने पळतात, दोन्ही मालकांच्या नावासाठी पळतात ते. चालेल, माझ्याकडनं या दोन्ही गाड्या मालकांना शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच नंबर होईल गाडीचा, कारण का गाडी लय भारी पडते. नक्कीच भाऊ. दादा तुमचं नाव सांगा पहिले. बरं 2 मिनिट थांब जरा. सगळे येऊ दे, कोणाकोणाला दादा पहिले तुझं सांग माझ्याकडे असतेच सांग. दादा पहिले तुमची ओळख द्या सर्वांची. माझं नाव रोशन पालकर, मुद्रे कर्जत, शेट्टी बैलाची आम्ही. तुमच्या ग्रुपची माहिती द्या. आमचा ग्रुप गजा शंभू ग्रुप मुद्रे कर्जत ह्या नावाने आमची गाडी बोलते. बांधा शेठ पालकर, गजा शंभू ग्रुप, अनिकेत भाई साळुंके हा आमचा ग्रुप आहे. शिट्टी बैल आहेत आमचाच. आज कशी पळाली गाडी? आज गाडी गटाला पण खूप छान पळाली, हां. सेमीला पण खूप छान पळाली, अंतरात पळाली, दोन्ही फरकात काढले आम्ही. आजचा जे नियोजन बसवलं तर तुमचा कुठेतरी सक्सेसफुल ठरला. हा, ते आमचं नियोजन दैवलीला पण गाडी पळाली होती आमची, तेव्हा पण एकदम मस्त गाडी पळाली होती, चांगली गाडी मारली होती आम्ही तेव्हा पण. म्हणजे तेव्हाच अंदाज लागला असेल का ही गाडी अजून पुढे पळू पळू शकते. शकते, त्याच्यामुळे आम्ही ही गाडी पळवायचा निर्णय. आणि आमचे मित्र आहेत उमरत जे विश्वजित देशमुख, त्यांनी हे नियोजन जुळून आणलं सगळं. आणखी काय एखादा आता ड्रायव्हर वगैरे तर तुमचा सर्वांचा असेल? ड्रायव्हर आमचा अक्षय आणि आपला मुंबईला चंदू आमचा. आज यांचा अक्षय बसतो म्हणून यांनी अक्षय आला होता, तो बसला. तर आमचा कंटिन्यू चंदू असतो, डोंगर नावाचा. आज कुठे ना कुठे गुलाल प्राप्त होणार, फायनलला राहणार गाडी, आनंद आहे फुल. हा, आनंद तर खूप आहे आज. याच्या खरेदी वगैरे विषयी सांगा ना मला. खरेदी बैल हा ब्राह्मणीमधून घेतला होता, अमोल वने यांच्याकडून आम्ही. तुम्ही स्वतः घेतले? हा, आम्ही स्वतःच घेतलेला आहे. तेव्हा काय वगैरे बघून घेतला, कसं काय? बैल तेव्हा पळत होता ना चांगला, आम्ही पळून घेतलेला आहे बैला. पळून घेतल्यावर रक्कम वाढून द्यायला लागले असेल ना? ना, तर रक्कम कसं आहे, आम्हाला पटली ती व्यवस्थित, त्यांना पटली त्यांनी दिला, आम्हाला पटली आम्ही घेतला, त्यामुळे रक्कम काय सांगायची नसते. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद.